नमस्कार, मी रचना लचके बागवे. 365 दिवस, 365 स्टोरीज आपण कव्हर करत आहोत. या निमित्ताने रोज वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांच्या आपण मुलाखती घेत असतो. ही मुलाखत सुरू करायच्या पूर्वी मला तुम्हा सगळ्यांना खूप छान बातमी द्यायची आहे. पहिले म्हणजे आपली ही जी सिरीज आहे 365 दिवस, हा एक विश्वविक्रम होत आहे आणि आतापर्यंत 5 रेकॉर्ड मध्ये आपलं नामांकन झालेलं आहे. त्याचसोबत आजचा जो दिवस आहे तो खूप महत्वाचा आहे, कारण का आज 300वी मुलाखत आपण घेत आहोत. आणि जेव्हा आपण 300वी मुलाखत घेत आहोत, तेव्हा ते व्यक्तिमत्व देखील तितकं स्ट्रॉंग असायला पाहिजे आणि ती स्टोरी देखील तितके स्ट्रॉंग असायला पाहिजे. म्हणून आज आपल्या सोबत आहेत रवींद्र प्रभू देसाई सर. नमस्कार. आपल्या सगळ्यांचे परिचयाचे सर आहेत. प्रभू देसाई सर हे पितांबरी प्रायव्हेट लिमिटेडचे फाउंडर आहेत. अधिक माहिती आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया. नमस्कार सर. नमस्कार. सर, पितांबरी इनोव्हेटिव्ह प्रोडक्ट हे आपल्या कंपनीचं टॅगलाईन आहे, तर त्याच्याबद्दल थोडं सांगा. पहिल्यांदा मी अर्थसंकेत आणि रचनाचं अभिनंदन करतो की एवढ्या वेगवेगळ्या प्रकारच्या मुलाखती घेणं आणि ते समाजासमोर आणणं ही खूप निगेटिव्ह आता सगळं एक वातावरण असतं. बातम्या आपण बघत असतो, तर त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह थिंकिंग करायला लोकांना संधी मिळावी. त्यामुळे तुमच्या उपक्रमाला माझ्या शुभेच्छा आणि नक्कीच हा जागतिक विक्रम होईल. तुझ्या त्या प्रश्नाकडे आपण वळूया की असं लक्षात आलं की पहिल्यांदा पितांबरी आम्ही सुद्धा इन्स्टिट्यूशनल सेल करत होतो पहिली 5 वर्ष, आणि वेगवेगळ्या कॅटरर्सना हॉटेल्सना आम्ही सप्लाय करायचो. तर त्याच्या वेळेस लक्षात आलं की प्रत्येकाला ऑर्डर आम्हाला मिळेलच असं नाही, कारण त्याच प्रकारचे लिक्विड सोप असतील किंवा काही पावडर्स होत्या, सॉलिड फ्युएल आम्ही बनवत होतो, हात धुण्याचं साबण बनवत होतो. तर अनेक कंपन्या बनवत असायच्या त्या, आणि मग प्राइसच्या ह्याच्यामध्ये लोक अजून कमी रेट देऊन त्या ऑर्डर आम्हाला मिळायच्या नाहीत. माझ्या तेव्हा असं लक्षात आलं की आपल्याला असं काहीतरी युनिक आपली प्रोडक्ट पाहिजे. आणि मग त्याचं ती जी एक मनामध्ये ही गोष्ट ही झाली, आणि मग त्याच्यानंतर मी डिप्लोमा केला, डीबीएम केलं. तेव्हा सुद्धा असं लक्षात आलं की ब्रँड ही संकल्पना लक्षात आली की एफएमसीजी आणि ब्रँड. आणि मग त्या वर्गामध्येच असताना मला असं लक्षात आलं एखादं युनिक प्रोडक्ट आपण कुठलं देऊ शकतो. आणि तुला आठवत असेल की ते साधारण 90च्या याच्यामध्ये सालामध्ये स्टीलच्या पावडरच्या सगळ्या पावडरी होत्या. शायनीट होती, त्याच्यानंतर ओडोपिक होती, आणि व्हीम पण होती. तर स्टीलच्या पावडर सगळ्यांच्याच होत्या. मग आपण काय करू शकतो? मग तांब्या पितळ्यासाठी कुठलीच भांड्यांची पावडर नव्हती. आणि मग माझ्या मनात आलं की आपल्याला जर असं काहीतरी युनिक द्यायचं आहे, आणि चिंच, राख आणि वेगवेगळ्या अशा काही वस्तू, तर त्याच्यापेक्षा मग ही आम्ही पावडर तयार केली आणि तिचं नामकरण पितांबरी केलं. आणि मग तिथून जो प्रवास सुरू झाला इनोव्हेशनचा, तो आज तागायत चालू आहे. तर जसं तुम्ही उल्लेख केला की पितांबरीची जी सुरुवात आहे ती शायनिंग पावडर पासून सुरुवात झालेली, पण आज पितांबरीची ओळख ही फक्त शायनिंग पावडर पुरता सीमित नाहीये, तर ती पितांबरी अगरबत्ती, पितांबरी एग्रो टुरिझम पर्यंत गेली आहे. तर तो जो प्रवास आहे त्याच्याबद्दल थोडं सांगा. आपण जेव्हा एखादा उद्योजक असतो, आता अनेक संघटनांबरोबर काम करायला मिळतं, आणि मी सुद्धा सुरुवातीला उद्योजकच माझा प्रवास आहे सगळा. जसं मी म्हटलं की इन्स्टिट्यूशन सेल कडनं आम्ही म्हणजे ब्रँडिंगच्या याच्यामध्ये आलो आणि कन्झ्युमर प्रोडक्टकडे, एफएमसीजी इंडस्ट्रीकडे वळलो. तर असं म्हटलं जातं की एकच प्रोडक्ट घेऊन किती वर्ष आपण जाणार. आणि तो एक चांगला एक कार्यक्रम पण असा, आम्ही एका कार्यक्रमाला गेलो होतो. आदरणीय मनोहर जोशी त्यावेळी अवजड उद्योग मंत्री होते, आणि त्यांनी विचारलं की या सभागृहामध्ये 100 कोटी टर्नओव्हर असलेले किती लोक आहेत. तर मी मागे बघितलं, कारण मी पुढच्या रांगेमध्ये होतो, तेव्हा एकही माणसाचा, कोणाचा उद्योजकाचा हात वरती नव्हता. आणि ती मराठी व्यापारी मित्रमंडळाची ती सभा होती, आणि मला खूप अशी खंत वाटली. तेव्हा आमचा टर्नओव्हर 10 कोटी होता. आणि मग 10 कोटीवरून मी विचार केला की आपण एफएमसीजी मध्ये आहोत, म्हणजे एफएमसीजी फास्ट मुव्हिंग कन्झ्युमर गुड्स. आणि आम्ही त्यावेळी फक्त महाराष्ट्रात होतो. तर माझ्या मनात आलं की आपण जर का भारतभर गेलो, तर भारतामध्ये 29-30 राज्य आहेत. तर 10 कोटीचा टर्नओव्हर 30 राज्यात गेलो तर नक्की 300 कोटी होऊ शकतो. आणि मग मी ठरवलं, आणि कार्यक्रम झाल्यानंतर त्यांना भेटलो. ते खूप असे नाराज झाले होते, मनोहर जोशी. आणि त्यांनी इतर अवजड उद्योग मंत्री असल्यामुळे भारतातल्या वेगवेगळ्या गुजराती, मारवाडी, सिंधी, पंजाबी अशा लोकांचे उद्योग खूप मोठे मोठे होते, अम्बिशन्स त्यांच्या खूप मोठ्या, आणि वडिलोपार्जित 5-5 पिढ्यांचे उद्योग होते. आणि 500 कोटी, 1000 कोटी, 5000 कोटी पर्यंत पण त्यांचे टर्नओव्हर होते. तर मी त्यांना भेटलो आणि त्यांना म्हटलं की मला माहिती नाही, पण 10 वर्षामध्ये आमचा टर्नओव्हर आम्ही 100 कोटी पर्यंत नेऊ.
ही साधारण 2000 सालची गोष्ट आहे. आणि त्यांनी ते ते म्हणाले की त्याला खूप आनंद झाला की कोणतरी बाबा माणूस येऊन आपल्याला सांगतोय. आणि मग ते चिटणीस सरांच्या कार्यक्रमाला ठाण्यामध्ये येत असत, पुस्तक प्रकाशनाला. तेव्हा मला दरवर्षी ते विचारायचे की तर टर्नओव्हर किती झाला. मग आम्ही सगळ्या आमच्या लोकांची मीटिंग घेतली आणि मला लक्षात आलं की आपल्याला नंबर ऑफ प्रोडक्ट्स पण आपल्याला वाढवायला पाहिजे आणि आपल्याला सगळ्या राज्यांमध्ये पण आपल्याला जायला पाहिजे. आणि मला सांगायला आनंद वाटतो की 2015 साली आम्ही 100 कोटी टर्नओव्हर केला. आणि मग मी तो मनोहर जोशी साहेबांना जाऊन भेटलो, त्यांना एक चांदीचा गणपती हे दिलं भेट म्हणून. त्यांना खूपच आनंद झाला की 100 कोटी टर्नओव्हर. 10 वर्ष लागली आम्हाला, 15 वर्ष लागली जवळजवळ. हे 2005 सालची गोष्ट आहे. आणि मग नंतर असं आलं की आपल्याला तर काय, एखादा माणूस नोकरीला लागतो तर तो 60 वर्षापर्यंत किंवा 58 वर्षापर्यंत तो मग रिटायर होतो. आणि वेगवेगळ्या नोकऱ्या बदलतो, कधी 10 वर्ष 15 वर्ष त्याला वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये पण काम करायला मिळतं. तर जेव्हा उद्योजकांचे चरित्र वाचत असे मी, किंवा अशा प्रकारचं समाजातल्या वर्तमानपत्रातून येणाऱ्या व्यक्तिगत स्टोरीज असतील, तर त्याच्यावर मला लक्षात आलं की आपल्याला काही डिव्हिजन्स केल्या पाहिजेत किंवा प्रोडक्ट वाढवली पाहिजेत. आणि त्यावेळी तुम्हाला आठवत असेल की आमचं आयुर्वेदिक डिव्हिजन चालू झालेली होती. म्हणजे होम केअर डिव्हिजन आपण म्हणतो, सगळे क्लिनिंग प्रोडक्ट जे आहेत, पितांबरी बार आहे, सॅनिटॉल आहे, त्याच्यानंतर एक्झाशाईन म्हणून आमचं आहे, हँडवॉश आहे. आणि मग पॅन्डेमिकच्या वेळेला आपण हँड सॅनिटायझर वगैरे पण आपण आणले होते. पण एक आयुर्वेदिक डिव्हिजन, बेबी मसाज ऑइल, त्याच्यानंतर मुलांचं बुद्धी विकासासाठीचं औषध, सिंगल हर्ब्स, क्युरान वेदनानाशक, अशी सगळी आपली त्याच्यामध्ये उत्पादनं होती. आणि मग ह्या डिव्हिजनचा एक डिव्हिजन जर का आपल्याला निर्माण करायचे असेल तर त्या R&D पासून, म्हणजे त्या डिव्हिजनचं R&D, त्याचं मॅन्युफॅक्चरिंग, त्याचं मार्केटिंग, तर ह्या तिन्ही गोष्टींचं आपल्याला डेव्हलप करायला लागतात. आणि मग आम्ही हेल्थकेअरचं चालू केलं. आणि त्याच्यामध्ये मग एक असा त्याला टर्निंग पॉईंट आला की कोकणामध्ये आमचे बाबा आणि नेहमी ते जात होते. आणि मग तिथे असं लक्षात आलं की आपण कोकणात जाऊन काहीतरी केलं पाहिजे. कारण आमचं आमचं मूळचं राजापूरच्या जवळ तळवडं पाचल आमचं गाव आहे, रत्नागिरी जिल्ह्यामध्ये. तर त्याचं तिथे आपण जाऊन काही करावं. आणि मग काय करावं, मग आम्ही चाफ्याची झाडं लावली. तिथे खूप आम्ही आलं, हळद, असं काय काय लावून बघितले, मसाले करून बघितले, पण ते काय सक्सेसफुल झाले नाही, कारण कॉम्पिटिशन मध्ये आम्हाला ते नीट उभं नाही राहता आलं. आणि मग तो ध्यास होता युनिकनेसचा. मग आमच्याकडे 200 झाडं आम्ही चाफ्याची लावली होती, सौंदर्य जातीची. आणि मग त्याचा अर्क काढून ते आम्ही इथे, मी अर्क आधी काढला नाही, आधी ती फुलंच विकायचा प्रयत्न केला. तर दादरला आणेपर्यंत ती कोमेजून द्यायची, कारण दादर मार्केटला एका फुलाची किंमत 5 रुपये पण मिळते सोनचाफ्याच्या. आणि मग आम्ही ठरवलं त्याचा अर्क काढून आता अर्काचं करायचं काय. मग लक्षात आलं, अगरबत्तीच्या एका कार्यक्रमाला मी गेलो होतो, तेव्हा मला लक्षात आलं अरे अगरबत्ती हा मोठा बिझनेस आहे. आणि मग नॅचरल परफ्यूम किंवा नॅचरल अर्क वापरून केलेल्या अगरबत्त्या फारच थोड्या होत्या. मग परत तिथे इनोव्हेशन आलं आणि मग अगरबत्ती सेगमेंट आमची चालू झाली. आता आम्ही जवळ 6000 त्याची चाफ्याची झाडं लावलीत कोकणामध्ये आमच्या गावाला. आणि तिथून 1-1 लाख फुलं दर महिन्याला मिळतात. आणि त्याच्या बेसिसवरती आम्ही तो अगरबत्ती चाफ्याची आणि मग चंदन वगैरे अशाच प्रकारचे, मोगरा, लव्हेंडर, गुलाब, अशा सगळ्या अगरबत्त्या तिची झाडं लावून आम्ही तयार केल्या. म्हणजे मग त्याच्यानंतर असं एक डिव्हिजन चालू झाली. म्हणजे पहिली होती आमची होम केअर डिव्हिजन, त्याच्यानंतर हेल्थ केअर डिव्हिजन चालू झाली, त्याच्यानंतर ही अगरबत्तीची डिव्हिजन चालू झाली. आणि मग त्याच्याच जोडीला ऍग्रो डिव्हिजन सुद्धा आली की आपल्याला लोकांसाठी तिथे काय करता येईल कोकणातल्या. आणि मग तिथे असं म्हणजे लक्षात आलं की कोकणातले ऑथेंटिक कलम मिळत नाहीत. हापूसची कलम, पायरी, त्याच्यानंतर काजू, म्हणजे तो वेंगुर्ला 4, वेंगुर्ला 7, या जाती दुर्मिळ आहेत आणि त्या मिळत नाहीत. मग चिकू असेल, नारळ असेल, एसवन, म्हणजे कमी उंचीला लागणारे नारळ आपल्याला कसे लोकांना देता येतील. आणि फक्त पाण्याचे नाही, ते सिंगापूरचं एक नारळाची जात फेमस होती. पण इथे भाटेचे जे संशोधन केंद्र आहे कोकण कृषी विद्यापीठाचं, तर त्यांनी डॉर्फ जातीची हे तयार केली. डॉर्फ म्हणजे बुटकी. आणि तुम्हाला पाणी पण त्याच्यातनं भरपूर मिळू शकतं, किंवा खोबरं असेल तरी तुम्हाला मिळू शकतं. आणि इथून कोकणातून भारतभर ही सगळी झाडांची विक्री केली जाते. मग त्याची आम्ही स्वतः तयार केली. आणि ते ऑथेंटिक झाडं, कारण ते मातृवृक्ष विद्यापीठाकडून तुम्हाला घ्यावे लागतात आणि त्याच्यापासूनच तुम्ही पुनरुत्पादन केलेली झाडं तुम्ही विकू शकता. मग ते ऑथेंटिक, त्यांना जे काही किती नारळ वर्षात यायला पाहिजे, किती आंबे यायला पाहिजे, त्याचं सगळं जे गणित असतं त्याच्याप्रमाणे ते येऊन कमर्शियल ती बाग होऊ शकते.
आणि मग ही अॅग्रो डिव्हिजन केली, मग ही लोकांपर्यंत कसं जायचं, म्हणून मग त्याचं फ्रँचायझी मॉडेल आम्ही केलं की ही झाडं मोठी करायची आणि मग त्याच्या महाराष्ट्रभर असं आम्ही फ्रँचायझी अपॉइंट केल्यात आता. आणि त्या फ्रँचायझीजना ती झाडं ऑथेंटिक, आणि आमचं खत पण होतं, गोमय खत होतं त्याच्याजवळ, गांडूळ खत आम्ही आधी करत होतो. तर गोमय खत आणि त्याच्यावर पण आता आमची काही खतं वगैरे पण येत आहेत. त्यामुळे ही एक लेटेस्ट आमची अॅग्रो डिव्हिजन आहे. आणि असं एक लक्षात आलं की जी दुकानदार जे असतात, कारण आम्ही आता सगळे पितांबरीची उत्पादन FMCG म्हणजे आपण डिस्ट्रीब्युटर कडनं दुकानदार, आणि दुसरी पण एक आपण व्यवस्थापन बघतो की डीमार्ट आहे किंवा तुमचं रिलायन्स आहे. तर जिओ आणि रिलायन्स या दोन्हीकडे पितांबरीची उत्पादनं अवेलेबल आहेत आणि त्यांची सुद्धा खूप मोठी संख्या दुकानांची आहे. तर तो विभाग बघण्यासाठी आपण मॉडर्न ट्रेड अशा प्रकारची एक डिव्हिजन तयार केली आणि त्याचा एक प्रमुख आणि त्यांची टीम की त्या दुकानांमधनं ऑर्डर घेणं, बल्कमध्ये त्यांच्या ऑर्डर्स असतात, ते तयार करणं, त्याचे डिस्ट्रीब्युटर वेगळे, अशी एक नेटवर्किंग आपण तयार केलं. आणि जी आपण बघतो की आता शहरं खूप मोठी होत आहेत, पण शहरांच्या टोकावरती असलेली जी दुकानं आहेत तर तिथे गिरायक कमी असतात. तर त्या लोकांना गिरायक मिळण्यासाठी आणि आपल्या प्रोडक्टचा प्रचार होण्यासाठी आम्ही काय केलं की शॉप इन शॉप असा एक कन्सेप्ट आणला आणि पितांबरी शॉपी फ्रँचायझी असं त्याला आम्ही नाव दिलं. आणि त्यांच्यात जर पितांबरीचे 2 शेल्फ ठेवायचे, आणि अशी पण एक गरज होती की पितांबरीची सगळी उत्पादनं एका ठिकाणी मिळण्याची सोय नव्हती. कारण फूड प्रोडक्ट आहेत ते फूडची दुकानं वेगळी, केमिस्ट कडे सगळे आयुर्वेदिक दुकानं, मग किराणा मालाची दुकानं त्या म्हणजे ही जी काही आमची होम केअरची ते किराणा माल्यांकडे. मग एकत्र सगळ्यांना प्रोडक्ट असेल, मग हे फ्रँचायझी मॉडेल आम्हाला ते उपयोगी पडतंय. आता जवळजवळ 100 फ्रँचायझी महाराष्ट्रभर झालेत आणि काही फ्रँचायझी महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा आता दिल्या गेलेल्या आहेत. तर आणि त्याच्यानं कसं 1 to 1 आपल्याला कस्टमरचं इंटरॅक्शन आपली होते. त्यांना काय पाहिजे कस्टमरला ते आपण देऊ शकतो त्यांना. तर हा एक मोठा फायदा झाला. आणि जवळजवळ आता या म्हटलं तसं एक 6, आणि त्याच्यानंतर एक असं लक्षात आलं की विजेच्या किमती खूप वरती जात होत्या आणि पर्यावरणाच्या रक्षणासाठी सुद्धा असं लक्षात आलं की औष्णिक विद्युत केंद्र बंद व्हायला पाहिजेत. आणि तिथे मग सोलारचं नवीनच सुरू झालेलं होतं. तर आम्ही असं आमच्या जवळ 10 ते 15 लाख रुपये आम्हाला सोलारचं बिल येत होतं. तर आम्ही असा निर्णय घेतला की आपण सोलार जेवढ्या आपल्या फॅक्टरीज आहेत तिथे जर का आपण केलं, आणि आम्ही ते सोलारची डिव्हिजन चालू केली आणि जवळजवळ आम्हाला 10 लाख रुपये आमच्या वाचायला सुरुवात झाली. म्हणजे 15 लाखाचे, कारण तुम्ही संध्याकाळनंतर सूर्यास्त झाल्यानंतर सोलारची तयार होऊ शकत नाही. तर ते पण एक हे साध्य, ती पण एक डिव्हिजन आहे. मग आमच्या सप्लायर जेवढे आहेत त्यांना सगळ्यांना आम्ही सोलारचा तो सोलार पॉवरचं प्रोजेक्ट त्यांना दिले त्यांना. आणि मग ओळखीतनं हळूहळू आता ते वाढत चाललंय. जवळजवळ आतापर्यंत आम्ही 10 मेगावॅट एवढ्यापर्यंतचं विजेचं आम्ही इन्स्टॉलेशन करून झालेली आहेत. आणि आता आमचा टाटा बरोबर सुद्धा, टाटा सोलार बरोबर पण टायअप झालाय. आणि त्यांचे पॅनल्स, त्यांचे इन्व्हर्टर आणि चांगल्या क्वालिटीच्या केबल्स आणि बाकीच्या खूप वस्तू लागतात, स्टँड वगैरे सगळं वरती लावण्यासाठी. तर ते आता आम्ही केलेलं आहे आणि आता जमिनीवरती सुद्धा सोलारचे मोठे प्रोजेक्ट करण्याचा आमचा विचार आहे. एवढ्या सगळ्या आता डिव्हिजन आमच्या झाल्या आहेत. सर, जसं तुम्ही मगाशी उल्लेख केला की पितांबरी फक्त महाराष्ट्रापुरता सीमित होतो, पण मग नंतर तुम्ही इतर राज्यांमध्ये देखील केलं. पण आता फक्त भारतात नव्हे तर इतर देशांमध्ये देखील पितांबरी अवेलेबल आहे. आणि त्याचसोबत आपले 5 मॅन्युफॅक्चरिंग युनिट्स आहेत जे वेगवेगळ्या ठिकाणी भारतात आहेत. तर त्याच्याबद्दल थोडं सांगा. एखादी डिव्हिजन आपल्याला चालू करायची असते तर त्याच्यावेळी मी जसं म्हटलं की तसं त्याचं R&D पासून ते मॅन्युफॅक्चरिंग, त्याचं क्वालिटी, त्याचं मार्केटिंग, कन्झ्युमर सर्व्हे, अशा सगळ्या डिपार्टमेंटची आपल्याला एक चेन तयार करावी लागते. आणि हे एक स्लो प्रोसेस आहे. म्हणजे आपण एखादी गोष्ट केली की मी काय बघितलं की उद्योजकांच्याकडे त्यांची जडणघडण होत असताना ते उद्योजक त्याच्यामध्येच अडकून पडतात. म्हणजे समजा तो होम केअर डिव्हिजन मीच सगळं करत बसलो असतो की आपणच प्रोडक्ट डेव्हलप केलेत, आपणच त्याचं टेस्टिंग करायचं, आपणच प्रोडक्शनला तिथेच, आणि आपणच मार्केटिंग. पण हे कोणाला तरी आपण सोपवलं आणि दुसरे चांगले मॅनेजर्स किंवा टीम जर का आपण घेतली, त्यांना प्रशिक्षण दिलं, तर त्याचा एक चांगला उपयोग होऊ शकतो. आणि मग ते डिव्हिजन होम केअरची आमच्या दुसऱ्या टीमकडे दिली आणि मग मी हेल्थ केअर, ॲग्रो ह्या त्याच्या पुढच्या डिव्हिजन्स आहेत. तर नवीन डिव्हिजन आपण स्वतः त्याच्याकडे लक्ष द्यायचं आणि जुन्या डिव्हिजन आहेत त्या त्यांच्याकडनं करून घ्यायच्या, आणि मग आपला कमीत कमी वेळ त्या जुन्या डिव्हिजनसाठी आणि जास्तीत जास्त वेळ आपण नवीन डिव्हिजनसाठी द्यायचा. आणि मग त्याच्याचप्रमाणे मग बाहेरच्या एन्क्वायरीज पण यायला लागल्या होत्या. कारण पितांबरी भारतीय आता जवळजवळ 25% म्हणजे 15% भारतीय जगभर आहेत.
तर त्यांना पण या सगळ्या वस्तूंची गरज असते. म्हणजे खाद्यपदार्थ तर खूपच त्यांना लागतात, पण पूजा करणाऱ्या लोकांना पितांबरी पण लागते. त्यामुळे सगळीकडे म्हणजे दुबई असेल, नेपाळ असेल, श्रीलंका, युरोपमध्ये सगळे कंट्रीज, अमेरिका, तर या सगळ्यांना सगळीकडे मराठी लोक गेलेले आहेत. आणि मराठीच नाही तर भारतीय पण आहेत. साऊथ इंडियनचे लोक सुद्धा सगळेजण किंवा तामिळ, कन्नड, बंगाली हे सुद्धा पूजा करणारे आहेत. त्यांना सुद्धा पितांबरीची गरज आहे आता. तर ही असं एक्सपोर्टची पण सुरुवात झाली आणि तिथे पण मग लोकल प्रतिनिधी, तिथे डिस्ट्रीब्युटर, तिथे एक्झिबिशन वगैरे जी भरतात त्याच्यात भाग घेणं असं आम्ही चालू केलं. आणि मग पहिल्यांदा मर्चंट एक्सपोर्टर इथूनच मस्जिद बंदर मधनं एक्सपोर्ट करणारे होते. मग स्वतः आम्ही तिकडे जाऊन थोडं सेल वाढल्यानंतर त्याच्यात काही प्रमोशन वगैरे करायला सुरुवात केली. सर पितांबरी हा जो प्रोडक्ट आहे किंवा हा जो ब्रँड आहे हा त्याच्या जाहिरातींसाठी खूप फेमस आहे. तर त्याच्याबद्दल थोडं सांगा, कारण का आपण पितांबरीची जी जाहिरात आहे ती सगळ्या ठिकाणी बघत असतो आणि मराठी उद्योजकांनी ब्रँडिंग कडे वळावं त्याच्याबद्दल थोडं सांगा. सगळ्या उद्योजकांचं दोन प्रकारचे उद्योग असतात. एक म्हणजे जसं म्हटलं तसं इन्स्टिट्यूशनल सेल आणि एक एफएमसीजी. तर ज्यांचे आता फूड प्रोडक्ट किंवा असे आहेत तर ते एफएमसीजी मध्ये मोडतात. तर बऱ्याच लोकांना म्हणजे माझ्या बाबांना सुद्धा असं वाटतं की जाहिरात ही एक लक्झरी आहे. त्या जाहिरातीची गरजच नाही, दुकानदारच प्रोडक्ट सगळ्या गिरायकांपर्यंत पोहोचवत असतात. पण असं नाही आहे. दुकानदाराकडे 1000 प्रोडक्ट असतात. तो आपलं प्रोडक्ट का प्रमोट करेल? म्हणजे सुरुवातीला ठीक आहे, आपण कमिशन त्याला जास्त दिलं, काही स्कीम्स दिल्या, तर तो विक्री करेल. पण दोन प्रकारच्या स्ट्रॅटेजीज असतात. एक पुश स्ट्रॅटेजी ज्याला म्हणतात आणि एक पुल स्ट्रॅटेजी. तर पुश म्हणजे मॅन्युफॅक्चरर आपण कमिशनच्या आधारावरती ते प्रोडक्ट जास्त क्वांटिटीमध्ये दुकानामध्ये टाकतो डिस्ट्रीब्युटरकडे आणि मग त्या दबावामुळे दुकानदार ते विकण्याचा प्रयत्न करतात. आणि पुल स्ट्रॅटेजी म्हणजे तू जसं म्हणालीस की जाहिराती दाखवणं, पेपरामध्ये जाहिराती देणं, टीव्ही मध्ये देणं आणि मग त्याच्या माध्यमातून त्याची डिमांड क्रिएट करणं त्या प्रोडक्टची. एक्झिस्टिंग प्रोडक्ट पेक्षा आपलं वेगळे पण त्या जाहिरातीतनं सांगणं. आणि मग तो पूल आल्यानंतर मग दुकानदारांना खेळायला लागतं, कारण हे प्रोडक्ट मागायला येतात लोक, मग ते रेग्युलर तुमच्याकडे ठेवायला लागतात. तर हे सगळे जे कोण उद्योजक आहेत मी त्यांना सांगत असतो की पण ते कठीण आहे थोडंसं, कारण त्या जाहिरातीच्या जे एजन्सीज असतात, जाहिरात बनवणारे. पण आता एक चांगली गोष्ट आहे की पूर्वी कसं मोठ्या मोठ्या जाहिराती कंपन्या असायच्या, लेंटास होती किंवा अजून वेगवेगळी नावं घेता येतील. पण आता छोट्या ह्याच्यामध्ये सुद्धा अगदी सॅटर्डे क्लब मध्ये सुद्धा काही जाहिराती बनवणारे आपले लोक तयार झालेले आहेत. तर जाहिरातीशिवाय तुम्ही प्रोडक्ट, कन्झ्युमर प्रोडक्ट विकूच शकत नाही. तर माझी सगळ्यांना विनंती आहे की छोट्या जाहिरातीपासून आपण सुरू करू शकतो. अगदी ब्लॅक अँड व्हाईट पेपरामधल्या जाहिराती असतील, मग थोड्याशा कलर जाहिराती आणि आतल्या पानांवरच्या जाहिराती, 5वं पान वगैरे फ्रंट पेजला न घेता, तर त्याचे वेगवेगळे दर असतात. आणि आता लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम्स, पुण्यनगरी आहे, सकाळ आहे, पुढारी आहे, लोकमत आहे आणि बाकीचे जे चॅनेल्स आहेत, तर त्यांच्या जर का आपण दुपारच्या चॅनेलला किंवा बातम्यांना जर का आपण जाहिराती दिल्या तर त्याला त्याला चांगला प्रतिसाद मिळतो. आम्ही सुद्धा आता या सगळ्या मी जे सांगितले मार्ग किंवा हे जे काही चॅनेल आहेत, वर्तमानपत्र आहेत, त्यातून आम्ही रेग्युलर जाहिराती करतो. सर या तुमच्या सगळ्या प्रवासामध्ये 34 वर्ष पितांबरी कार्यरत आहे. तर ह्याच्यामध्ये आता तुमची जी दुसरी पिढी आहे ती देखील याच्यामध्ये सहभाग घेत आहे. परीक्षित आणि प्रियंका याच्यामध्ये काम करत आहे, तर त्याच्याबद्दल सांगा. लहानपणापासूनच एक मी बघत आलो की परीक्षितचा जन्म 92चा आणि प्रियांकाचा 96चा आहे. तर त्यावेळी अमेरिकेमध्ये जाण्याचं म्हणजे अजून सुद्धा एक फॅड आहे की सगळेजण सॉफ्टवेअर इंजिनियर होऊन अमेरिकेमध्ये जातात. तर पहिल्यापासून मी तो धोका ओळखला होता आणि त्यांना पहिल्यापासूनच आपल्या व्यवसायाची आवड कशी निर्माण होईल मुलांना, कारण हा आपल्याला छोटा उद्योग ठेवायचाच नव्हता. आणि जर का तुमची पुढची पिढी जेव्हा येते त्यावेळी त्या त्या पिढीला त्या त्या वेळच्या लोकांना काय हवंय, गरजा ह्या जास्त त्यांना आपल्यापेक्षा चांगल्या माहिती असतात. आणि त्यांना एक स्वातंत्र्य पण दिलं त्यांना, आणि ते त्यांना दोघांनाही डायरेक्टर पण त्यांना कंपनीमध्ये मी केलं. अर्थातच त्यांचं पहिल्यापासून परीक्षितने मॅन्युफॅक्चरिंग पासून ते सुरुवात करून तो नंतर MBA पण झाला, मार्केटिंग मध्ये त्यांनी केलं. आणि त्यांनी ह्याचं वेलिंगकरचं फॅमिली मॅनेज बिझनेसचं पण त्यांनी MBA केलं. आणि प्रियांकाने पण दोन्ही तसंच केलं, त्यांनी BSc केलं, परीक्षेने B.Com केलं. म्हणजे दोघे एक सायन्स बॅकग्राऊंड आणि एक कॉमर्स. आणि मग दोघेही जण ती फायनान्स बघते आणि परीक्षेत ओव्हरऑल तो व्हाईस चेअरमन आहे. पण त्याचा तो 2013 साली म्हणजे त्याला तर 10 वर्ष झाली.
त्यामुळे एक एक वर्ष त्याला वेगवेगळ्या गोष्टी शिकवून त्यांनी पूर्णपणे भारतभर अगरबत्तीचं पण लॉन्चिंग केलं होतं, देवभक्तीचं. आणि आता तो पूर्णपणे संपूर्ण सगळं डिस्ट्रीब्युशनची जी आमची जवळजवळ 450-500 लोक आहेत, तर त्यांचं सगळं तो सांभाळतो त्याचं. आणि जो आमची जी काही टार्गेट्स असतात सगळ्या डिव्हिजनची, ती पुरी होत आहेत की नाही, कंपनीची प्रॉफिटेबिलिटी किती असायला पाहिजे, असं सगळं तो पूर्णपणे इंडिपेंडेंटली आता सगळं सांभाळतो. आणि प्रियांका सुद्धा आता आम्ही ERP आता आपण हे घेतोय, SAP. तर ते जर्मन प्रोडक्ट आहे, तर ते थोडं इम्प्लिमेंट करायला कठीण असतं, पण प्रियांकाने स्वतः पूर्णपणे त्याच्यात गाडून घेतलंय तिने. आणि फायनान्स मध्ये खूपच चांगलं लवकर तिने, आधी ती R&D बघत होती, न्यू प्रोडक्ट डेव्हलपमेंटला. आमचे जे रबाळ्याचं जे R&D सेंटर आहे त्याची इन्चार्ज होती, ते सगळं तिने आत्मसात केल्यानंतर हेड ऑफिस मध्ये आता ती फायनान्स बघते. कोकण प्रमोट व्हावं त्याच्यासाठी तुम्ही कोकणामध्ये ऍग्रो टुरिझम सुरुवात केलेली आहे, तर त्याच्याबद्दल थोडं सांगा. ऍग्रो टुरिझमची आता तिथे कसं होतं की जसजशा जागा मिळत गेल्या आणि जागा आम्ही विकत पण घेत गेलो. अर्थात आपण, आपल्याला माहिती आहे की मी कमॉडिटी मध्ये कधीच इंटरेस्टेड नव्हतो, कारण हे आपण जे बघतो की शेतकरी जे काय आत्महत्या करतात, किंवा एक जण समजा लावायला लागला आलं की सगळेजण ते आलंच लावतात, एक जण हळद, सगळे हळद, आणि मग डिमांड आणि सप्लाय याच्यावरती बाजार ठरतो. तर डिमांड कमी, डिमांड जास्त आणि वस्तूची संख्या कमी असं असेल तर रेट चांगले मिळतात. पण सगळ्यांनीच एकच उत्पादन घेतलं तर मग तिथे रेट पडतात. आणि आता आपण असं करतो की लोकांना आपण सांगतो की तुम्ही प्रोसेसिंग कडे आपल्याला वळलं पाहिजे, म्हणून आम्ही पहिल्यापासूनच तिथे आपल्याला काय प्रोसेसिंग करता येईल. सुरुवातीला आपण जसं म्हटलं ते गोमय हे जे पहिले एक शेणखतापासून आपण सुरुवात केली, की केमिकल विरहित आपल्याला सगळं जे काही मुवमेंट करायचे, त्याचं आम्ही एक स्वप्न डोळ्यासमोर ठेवलेलं होतं. आणि मग त्याच्यानंतर ही वेगळ्या प्रकारची झाडं आम्ही ही केली. आता आता त्याचं आम्ही पहिल्यांदा केळीचं एक काही लागवड केली होती, आणि त्याच्या पण बनाना चिप्स आपण बनवल्या होत्या, त्याचं आपण मार्केटिंग केलं. आता आपण त्यानंतर इंद्रायणी तांदूळ आपण त्याचं मार्केटिंग करतोय, सेल्स करतोय. वाडा कोलम आपण लावलाय तिकडे. आता पपई किंवा अजून ते ड्रॅगन फ्रूट आलेलं आहे, तर त्याच्यापासून आपण जॅम वगैरे बनवण्याचा विचार करतोय. तर अशी एक उत्पादनाची, आणि तुमचं जो हे होतं की मग जागा तर होती एक, मग आपल्याला पिकं तर कुठली घ्यायची माहिती नाहीये, मग ते टुरिझम आपण चालू करावं. कारण सगळीकडे फिरताना असं लक्षात आलं की हिरवीगार झाडं बिडं तर राहिलेलीच नाहीयेत, आणि लोकांना एक आदर्श हे पण बघता यायला पाहिजे. आणि कोकण भूमी प्रतिष्ठानचे आमचे मित्र संजय यादवराव, तर त्यांनी सुद्धा पर्यटनासाठी, मी त्यांच्याबरोबर जात असेल तर 2012 पासून गेले 10 वर्ष त्यांचं सगळं गुहागर असेल, रत्नागिरी, राजापूर. आणि मग आपलं असंच एक, आपलं सुद्धा एक चांगलं हे असावं अशी माझी ही होती, आयडिया होती. आणि त्याच्याप्रमाणे मग दापोली आम्ही सिलेक्ट केलं, कारण दापोलीला कृषी विद्यापीठ पण आहे, आणि कर्मधर्म संयोगाने एक जागा पण आम्हाला मिळाली. मग ती त्याच्या आजूबाजूची जागा विकत घेत आमची अगरबत्तीची फॅक्टरी होती, तर त्याच्या बाजूलाच मग आम्ही हे पर्यटनाचं एक हे चालू केलं. मग लोक कसे पर्यटनाचं हे करतायत, तर मग तिथे वेगवेगळ्या फॅसिलिटीज तयार केल्या. मग रेस्टॉरंट चांगलं हे केलं. मग तो एक चांगला शेफ आम्हाला मिळाला की जो व्हेज, नॉनव्हेज आणि मासे, कारण दापोलीला समुद्र किनारा आहे आणि पुण्याकडचे भरपूर लोक येत असतात त्यांना, ज्यांनी समुद्र बघितलेला नाहीये. आणि मग आपण म्हणतो की यशाचा मार्ग पोटातून जातो. मग चांगलं खायला दिल्यानंतर आणि कोकणी पदार्थ त्याच्याबरोबर हे नॉनव्हेज, आणखीन मासे सुद्धा, तर त्याला चांगला प्रतिसाद मिळायला लागला. हळूहळू एक वेळ लागतो, एकदम होत नाही, याला सुद्धा 5 वर्ष लागली. आणि इन्व्हेस्टमेंट खूपच करायला लागतात, कारण तुम्हाला राहण्याच्या खोल्या त्या मेंटेन करणं, तिथे माणसं सगळी. पण लक्षात आलं की ती नर्सरी, त्याच्यानंतर अगरबत्तीची फॅक्टरी, आता दीपशक्ती तेलाची सुद्धा फॅक्टरी तिथेच आहे. आणि तिथे आकाश दर्शन आहे, आणि आजूबाजूला बऱ्याच अशा काही आहेत की लोकांच्या कुलदेवता वगैरे पण तिथे दापोलीच्या परिसरामध्ये आहे. तर लोक आमच्याकडे येतात, तिथे पूजेला जातात, समुद्रावरती जातात, आणि हे सगळं जे आपण तयार केलेलं जे आहे, फॅक्टरी 2, आकाश दर्शन आहे, किंवा जे नर्सरी आम्ही केलेली आहे तिकडे, तर ती पण झाडं बघण्यासारखी आहेत. 32 प्रकारच्या बांबूच्या व्हरायटीज आम्ही लावल्या आहेत. आणि मग त्या कुठल्या कुठल्या त्या व्हरायटीचा कसा उपयोग आहे त्याचं पण आपण तिथे माहिती सगळी देतो. अनेक लोकांना त्यातनं स्फूर्ती पण मिळत असेल, आणि एक अत्यंत शांत शुद्ध हवा असलेलं चांगलं स्वच्छ पाणी, स्विमिंग पूल आहे तिकडे, जिम आहे. त्यानंतर बैलगाडीतनं आपण सगळ्यांना राऊंड पण आपण तिकडे मारतो. आणि जवळजवळ 500 प्रकारचे झाडं आपण आयुर्वेदिक आणि वृक्ष लावलेले आहेत. त्याला आयुर्वेद गार्डन असं नाव दिलेलं आहे. आणि त्या प्रत्येक झाडाला आपण त्याची पाटी, की त्या झाडाचं नाव काय, त्याचा उपयोग काय, तर ते बघायलाच लोकांना अर्धा अर्धा एक एक दिवस लागतो.
जवळ 2 एकरात ती आपली गार्डन पसरलेली आहे. आणि मग भरपूर चालण्याचा आनंद घ्या. सूर्यप्रकाशात सकाळी तुम्ही फिरा, मस्त जेवण नाश्ता, संध्याकाळी पुन्हा काहीतरी भजी बिजी वडाई असं काही छान डेझर्ट तुम्हाला रात्री चांगल्या प्रकारचा. तर टुरिझमला खूप चांगला हे येतोय. आणि आमचं आता असं चाललंय की इथून दर शनिवार रविवार इथून एक मिनी बसच पाठवायची. म्हणजे मग ट्रेननी किंवा याने जाण्याच्या ऐवजी त्यांना इथे येऊन बसलं खाली की सगळी तिथे परत 2 दिवसांनी आणून सोडण्याची व्यवस्था. आणि आम्ही मग तळवड्याला सुद्धा आमचं जे मूळ गाव आहे तिथे सुद्धा मग आम्ही एक वेगळं टुरिझम केलं, कारण तिथून पावनखिंड जवळ आहे, अणुस्कुरा घाट जवळ आहे, त्यानंतर तिथे कर्केचं मोठ सुंदर धरण आहे. आणि पुन्हा राजापूरच्या परिसरातलं उन्हाळे आहेत, गंगा राजापूरला येते, धुतपापेश्वरचं मंदिर आहे सुंदर. तर अशा प्रकारचं निसर्गरम्य वातावरण तिकडे सुद्धा खूप चांगलं आहे. तर इकडचं हे झाल्यानंतर लोक तिकडे पण आता यायला लागली आणि दोन्ही ठिकाणी आता चांगला प्रतिसाद मिळतोय. आताच आधी आधी बुकिंग करायला लागतं, नाही तर आधी कधी गेलं तरी तिथे अवेलेबल रूम असायच्या. तर दर शनिवार रविवार आता दोन्ही हाऊसफुल असतात. गेले 34 वर्ष तुम्ही या व्यवसायात आहात, तर सेटबॅक्स चॅलेंजेस नक्कीच आले असतील. हो. मध्ये मला आठवतंय आपण बोलत असताना तुम्ही सांगितलेलं की फॅक्टरीला आग लागलेली किंवा असे सगळे विविध प्रकारचे चॅलेंजेस येत असतात कोणत्याही उद्योजकाला. तर ते चॅलेंजेस येत असताना तुम्ही त्यांना कसे सामोरे गेलात त्याच्याबद्दल थोडं सांगा. आपण नेहमीच उद्योजक असं काय आपण जे सांगतो माहिती ते आपण चांगल्याच गोष्टी सांगतो, पण आपण निगेटिव्ह गोष्टी कधी जास्त आपण सांगत नाही. जसं तुम्ही आता सांगितलं की आमची अगरबत्तीची फॅक्टरी पहिल्यांदा आनगाव भिवंडीची तर आमची एक जागा आहे, तर तिथे आमची होती आणि तिथे शॉर्ट सर्किटनी त्या प्लॅस्टिकला आग लागली आणि पूर्ण ती फॅक्टरी जळून भस्म झाली. म्हणजे त्याच्यानंतर मग आम्ही काय सगळ्या ह्याच्यात केले, काही जे नियम आहेत की आम्ही 10 वर्ष म्हणजे जवळजवळ 20 वर्षापासून सगळ्या जेवढी युनिट्स आहेत किंवा माणसं लोक सगळं इक्विपमेंट सगळ्यात आम्ही इन्शुरन्स केलेला आहे. त्यामुळे ते आम्ही त्यावेळी वाचलो, म्हणजे 2 कोटी रुपयाचं आम्हाला इन्शुरन्स हे मिळालं. आणि आमच्या बँकांच्या बरोबर पण संबंध चांगले होते. ठाणे जनता सहकारी बँकेला सांगितल्याबरोबर त्याचे जे मॅनेजर्स होते तर त्यांनी ताबडतोब 2 कोटी आम्हाला इन्शुरन्सचे पैसे मिळेपर्यंत त्यांनी सँक्शन केले. आणि त्याच्यातनंच मग आम्ही ती सगळी फॅक्टरी दापोलीला आम्ही ती शिफ्ट केली, मग परत सगळ्या वस्तू आणून घेऊन. म्हणजे तुमचं एक जे काही आपण व्यवहार जे आपण करतो की महिन्याभरामध्ये 1.5 महिन्यात 45 दिवसात सगळ्या सप्लायर्सना पेमेंट देणं, बँकेचे हप्ते न चुकता भरणं, त्याच्यानंतर हे इन्शुरन्स किंवा बाकीच्या सगळ्या गोष्टी, आणि सगळ्यात महत्वाची म्हणजे टीम, की आपली लिगलची आमची टीम होती, त्याने इन्शुरन्सचे सगळे त्याला कम्प्लायन्स, नाही तर मग आपल्याला धावायला लागलं असतं. मग ते रेकॉर्ड आम्हाला 6 महिन्यामध्ये ते पैसे मिळाले, मग आम्ही बँकेचे पैसे परत केले. पॅन्डेमिक मध्ये सुद्धा केवढं तरी भयंकर सगळ्याच उद्योजकांवरती संकट होतं आणि आपण कुठे लोकांना वस्तू विकत घ्यायला पण जमत नव्हतं आणि आपल्याला डिलिव्हरी करायला पण ते अलाउड करत नव्हते. त्याच्यातून आमच्या फूड डिव्हिजनचा जन्म झाला, कारण मला लक्षात आलं की फूड ही अशी गोष्ट आहे त्याला बंदी नव्हती, कारण अन्न वस्त्र निवारा या महत्वाच्या गोष्टी आहेत. मग आम्ही त्यावेळी बेकरीची काही प्रोडक्ट चालू केली आणि हे तांदूळ मी म्हटलं फूड डिव्हिजन आपली यायला पाहिजे, की जी कधी असा प्रॉब्लेम आला तर 30% तरी प्रॉडक्ट आपण विकू शकू. आणि मग म्हणजे चॅलेंजेस कुठलेही आले की सेलचं कधी तुमचा सीझन असतो, कधी नॉन सीझन असतो, पण मग दर महिन्याला आम्ही प्रॉफिटेबिलिटी काढतो, फंड फ्लो काढतो आम्ही. त्यामुळे फायनान्शियल डिसिप्लिन जर का प्रत्येकाने पाळली, म्हणजे बरेच लोक काय करतात एका धंद्यातले पैसे उचलून मग काहीतरी बंगले ब्लॉक गाड्या बिड्या घेतात. तर आपण त्या धंद्यातले किती पैसे घेतले पाहिजेत आणि पुन्हा किती आपण इन्व्हेस्ट केले पाहिजेत गरजेप्रमाणे, असं जर का आपण कॅल्क्युलेट करून केलं तर मला असं वाटतं सगळ्या अडचणींवरती आपण मात करू शकतो. सर, हाच प्रश्न मी पुढे विचारते की या सगळ्या प्रोसेस मध्ये तुम्हाला कधी नैराश्य आलं का, आणि त्यांना तुम्ही कसं सामोरे गेलं? कारण का उद्योजक म्हणतात, तर आता जेव्हा आपण कोविडचा पिरियड बोललो त्याच्यानंतर अनेक उद्योजक अजून देखील पूर्णपणे उभे राहू शकलेले नाहीयेत, तर त्याच्याबद्दल थोडं सांगा. नैराश्य म्हणजे तुम्हाला असं निगेटिव्ह असं वाटणं किंवा कधी कधी तुम्हाला पराभूत झाल्यासारखं वाटणं किंवा कोणी अपमान करणं, हे साहजिक गोष्टी आहेत या सगळ्या. पण मला एक त्या ह्याच्यामध्ये आधीच एकदा असं मला थोडस 2000 साली जेव्हा मी 100 कोटीचं तुम्हाला सांगितलं, त्यावेळी काय झालं की सेलच्या मागे लागलो आणि प्रॉफिटेबिलिटी कडे लक्ष नव्हतं. आणि त्यामुळे मग खूप मार्केटमध्ये सगळं प्रोडक्ट टाकली होती आणि ते पैसे वेळेवरती येत नव्हते, काही त्यातले बुडाले. तेव्हा मला थोडस असं निगेटिव्हिटी आली होती, पण तेव्हापासून मी साधण्याला सुरुवात केली. आणि मग आमच्याकडे रामरक्षा भीमरूपी स्तोत्र, आपल्याला छोटी छोट्या गोष्टी वाटतात पण त्याच्यातून सुद्धा आपल्याला शक्ती मिळत असते. विष्णू सहस्त्रनाम म्हणायला लागलो आणि त्यावेळी म्हणजे सनातन संस्थेची ओळख झाली. आणि मग
परमपूज्य डॉक्टर जयंत बाळाजी आठवले आता आमच्या गुरुस्थानी आहेत, ते गोव्याला असतात. आणि मग त्यांनी काय सांगितलं, खूप चांगली गोष्ट, की उद्योग ही साधनाच आहे. आता आम्ही काय म्हणत होतो की साधना ही वेगळी आणि उद्योग वेगळा. तर त्यांनी खूप चांगलं हे केलं की जसे कलाकार असतात की ते कलेच्या माध्यमातून साधना करतात, तर तू उद्योगाच्या माध्यमातून साधना कर, म्हणजे ते चांगले पैसे म्हणजे मिळतील, त्यातलं चांगलं तुम्ही दानधर्म करा, चांगल्या संस्थांना तुम्ही द्या. आणि मग त्याच्यानंतर मी ते नामस्मरण वगैरे करायला लागलो आणि त्याच्यानंतर मला परत कधी डिप्रेशन आलं नाही. तर माझ्या असं लक्षात आलं की आपल्याला असं वाटतं की साधनेचा आणि व्यवहाराचा काही संबंध नाहीये, पण साधनेमुळे तुमची जी एक सात्विकता तुमच्यामध्ये येते, तर त्याच्यामुळे तुमची क्रिएटिव्हिटी खूप वाढते. आणि क्रिएटिव्हिटी वाढल्यावरती तुम्हाला प्रत्येक प्रश्नाला 5 उत्तरं तुमच्या समोर असतात. कुठलाही प्रश्न आला की खटकन तुम्हाला 5 प्रश्न उत्तरं त्याची सुचतात. नैराश्य कधी येतं? तुम्हाला समोर भिंत दिसते, काळोख दिसतं, तेव्हा तुम्हाला नैराश्य येतं. पण तुम्ही जर का काही साधना करत असाल, तुम्ही जर का तेवढे समाजाशी कनेक्टेड असाल, मी म्हटलं या बाकीच्या सिस्टीम जर का तुम्ही निर्माण केलेले असतील, तुमचे सहकारी जर का चांगले असतील, तर तुम्हाला डिप्रेशन येणार नाही. तर तुम्हाला लगेच मार्ग सुचतील आणि त्या मार्गावरती तुमचे सहकारी त्या ह्याच्यातनं तुम्हाला बाहेर काढणार ते. त्यामुळे असे प्रसंग अनेक येतात की एखादा, आणि जसं मी म्हटलं की इनोव्हेशन करत असताना प्रत्येक प्रोडक्ट हे लहान मुलासारखं असतं, की ते मूल 3-4 वर्षापर्यंत ते स्वतःच्या पायावरती चालणं, जेवणं बिवणं ते काय करत नाही, ते आईला सगळं करायला लागतं. आणि ते सगळं लॉसच असतं तिथे, ते ते पुढे प्रोडक्ट जाईल की नाही आपल्याला माहिती नसतं. त्यामुळे प्रत्येक प्रोडक्ट ही एक परीक्षाच आहे की ते मार्केटमध्ये एस्टॅब्लिश होणं, कॉम्पिटिटरच्या समोर उभं राहणं. तर तिथे सुद्धा म्हणजे हे आता एक हे झालंय की एखादं, आता 4-5 डिव्हिजन असल्यामुळे वेगवेगळ्या वेळेला वेगवेगळ्या डिव्हिजन त्यांचं सीझन असतात आणि काहींचं ऑफ सीझन असतात. त्यामुळे ती जी सायकल आहे की आता ती पॉझिटिव्हिटी मध्येच ती पूर्णपणे आता कन्वर्ट झाली आहे. उद्योजक जे आहेत ते तुम्हाला एक आदर्श म्हणून मानतात, तर अशा सगळ्या उद्योजकांना तुम्ही काय मार्गदर्शन कराल? मी जसं आता सांगितलं की दर महिन्याचं म्हणजे आमचं वर्षाचं नियोजन असतं. पूर्ण आम्ही इयरली प्लॅनिंग करतो आणि त्यासाठी ऑफिस सोडून आम्ही बाहेर जातो. जसं केशवसृष्टीमध्ये रामभाऊ माळगी प्रबोधिनी आहे किंवा आमचं स्वतःच दापोलीचं फार्म हाऊस आहे किंवा तळवड्याचं. तर तिथे जाऊन आम्ही पूर्णपणे सगळे जे विभागाचे प्रमुख आहेत, तर त्यांची वर्षभराची प्रेझेंटेशन्स असतात आणि त्याचं एक प्लॅनिंग होतं. एकदम डिटेल प्लॅनिंग होतं की आपल्या प्रत्येक प्रोडक्टची विक्री किती होईल, त्याला काय काय रिसोर्सेस लागतील, आपल्याला प्रॉफिटेबिलिटी आपली किती असेल, असं सगळे डिपार्टमेंट ठरवतो आणि मग त्याच्यातून आपण एक प्लॅन करतो आणि मग तो प्लॅन आपण महिन्याच्या वरती तो त्याचा ब्रेकअप करतो आणि मग त्या महिन्याला ते टार्गेट होत आहे की नाही असं दर महिन्याला आपण बघतो आणि ते इयरली जे आपण ठरवलं होतं आणि मग तिथे त्याचं 3-3 महिन्याने क्वार्टरली आपण करेक्शन करतो की आपल्याला एक वर्षभर तर सगळं आधी समजू शकत नाही, तर त्याच्यात येणारे काही अडीअडचणी असतील तर त्यामुळे क्वार्टरच्या ह्याच्यात पुढच्या क्वार्टरच्या साठी ठरवायच्या. आणि मग आपण इन्सेंटिव्ह देतो की बेस्ट युनिटची आपण बक्षिसं ठेवलेली आहेत, सेल्सच्या लोकांना प्रत्येक महिन्याच्या टार्गेटला आपण बक्षिसं देतो, इन्सेंटिव्ह देतो. तर त्याचा पण खूप उपयोग होतो. नाहीतर जेव्हा माणसाला आपण एखादं टार्गेट किंवा आपण सांगतो स्ट्रेच करायला, तर त्याला काहीतरी बक्षीस दिल्याशिवाय त्याला हे येत नाही की त्याला प्रेरणा मिळत नाही ती. तर मी सगळ्यांना सांगेन की सतत तुम्ही जास्तीत जास्त लोकांना आणि समाजाला देण्याचा पण प्रयत्न केला पाहिजे. आणि लर्निंग हे जे आहे, जो उद्योजक आहे, तर त्याला सतत शिकतच राहायला लागतं की आपल्या विषयाचं शिकणं, नवीन प्रोडक्ट आपण जसं म्हटलं तसं की इनोव्हेटिव्ह प्रॉडक्ट जर का आपले असतील तरच आपल्याला जास्त बाजारपेक्षा रेट मिळेल. नाहीतर मग ते मी टू प्रोडक्ट असेल तर तुम्हाला जे काही मार्केटमध्ये प्राइसेस आहेत तर त्याच्याप्रमाणेच तुम्हाला जायला लागतं. तर बिझनेस म्हणजे प्रॉफिट, हे पण एक गणित आपण लक्षात ठेवलं पाहिजे आणि आपली सेल जसा वाढतो तसा आपला प्रॉफिट पण वाढत जायला पाहिजे. तर ही जर का 2-3 सूत्र, आणि आपण की सामर्थ्य आहे चळवळीचे जो जो करील तयाचे, परंतु त्याचे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे. तर आपण साधना केली किंवा आपल्या यातला आपण एक काही भाग जे काही धर्मप्रचार करतात, तर हिंदू धर्म खूपच आपला व्यापक आहे. आता राम मंदिर पण आपलं तयार झालेलं आहे. प्रभू रामचंद्र आता अयोध्येमध्ये मंदिरामध्ये पुन्हा प्रस्थापित झालेले आहेत. तर आपण त्यांची जर का ही ठेवली तर मला अनुभव आहे की खूप चांगल्या अनुभूती येतात, चांगली माणसं आपल्याला भेटतात. की उद्योजकांना तुम्ही काय सांगाल? तर आता मला लक्षात आलं की 300वी मुलाखत आहे. तर आपण शाळेमध्ये असताना आपल्याला 100 मार्काचे सगळे पेपर असायचे आणि सायन्स, गणित आणि इंग्रजी हे 3 विषय आपल्याला महत्त्वाचे असायचे आणि त्यात 100-100 मार्क मिळायला पाहिजे. तर मला आता असं लक्षात आलं की मी उद्योजकांना सांगतो की
आपलं 100 कोटी टर्नओव्हर असायला पाहिजे. त्याच्यानंतर 100 एकर आपली जमीन असायला पाहिजे, कारण आता जमिनीचा तुटवडा पडणार आहे, लोकसंख्या वाढते आणि 100 वर्ष आपला उद्योग टिकला पाहिजे. तर हे 300 मार्क, जसं आता 300वी मुलाखत आहे, तर ह्या गोष्टी जर का उद्योजकांनी केल्या आणि डायव्हर्सिफिकेशन अॅग्रो डिव्हिजन मध्ये करायला पाहिजे, कारण अजूनही 55% शेतकरी हे म्हणजे शेतीवरती अवलंबून आहेत उद्योग. तर प्रोसेसिंग जर का केलं आणि एवढं प्रचंड निसर्गाची झाडं वृक्ष तोड झालेली आहे, तर ती भरून काढायची झाली तर खूप उद्योजकांना अॅग्रो डिव्हिजन मध्ये यावं लागेल. तर हे 300 मार्काचं जर का आपण हे केलं, तर मला असं वाटतं की नक्की ही 300वी मुलाखत तुमच्या पण लक्षात राहील. आता आपण बघतोय की इथे ऑफिसमध्ये देखील आज देखील तुम्ही हे सगळे बोर्ड्सवर सगळे लिहून ठेवलेले आहेत की कोणत्या कोणत्या गोष्टी कधी कधी करायच्या आहेत. तर इतक्या वर्षानंतर देखील आपल्याला इतका अभ्यास करावा लागतोय, त्याच्याबद्दल काय सांगाल? नाही, मी आता सगळ्या उद्योजकांना सांगतो नेहमी की तुमच्या ऑफिसमध्ये तुमच्या बाजूला एक व्हाईट बोर्ड पाहिजे. म्हणजे आपल्याला कुठल्या गोष्टी करायच्या आहेत, बऱ्याचदा नवीन नवीन संकल्पना येत असतात आणि बोर्डावरती आपण ते लिहिलं की आपलं मन मोकळं होतं. म्हणजे त्याच्यावरती मग तुम्ही विचार करू शकता. एकाच वेळी त्या गोष्टी मनात ह्या ठेवायच्या पण आणि परत त्याच्यावरती विचार पण करायचा, हे कठीण जातं. त्यामुळे बोर्डावरती लिहून मग एक एक मुद्द्यावरती आपण विचार करू शकतो आणि आपल्या सगळ्या सहकाऱ्यांना आपण समोर बसवून त्यांना पण त्याच्यामध्ये आपण इन्व्हॉल्व करू शकतो आणि मग ब्रेनस्टॉर्मिंग आम्ही काय करतो की आपली जरी संकल्पना असली तरी त्याला पूर्ण, मी जसं म्हटलं तसं की उत्पादनापासून मार्केटिंग सेल्स पर्यंत हे सगळे जे टप्पे आहेत, त्या टप्प्यामध्ये त्या त्या विभागाच्या प्रमुखांना आम्ही इन्व्हॉल्व करतो आणि त्यावेळी या बोर्डाचा खूप उपयोग होतो. आणि मग तो जो निर्णय झालेला असतो तो माझ्या एकट्याचा नसतो किंवा त्या उद्योजकाचा नसतो, तो सगळ्यांचा मिळून झालेला असतो आणि मग सगळ्यांचा निर्णय आहे. मग सगळे त्याच्या इम्प्लिमेंटेशन मध्ये पण इन्व्हॉल्व होतात. त्यामुळे ही अतिशय पॉवरफुल पद्धत आहे, तर सगळ्यांनी त्याचं अनुकरण करायला हरकत नाही. सर, हा एक योगायोग म्हणता येईल. ही आपली 300वी मुलाखत आहे आणि आपल्या कंपनीचा टर्नओव्हर देखील 300 कोटींचा झालेला आहे. तर हो. त्याच्याबद्दल थोडं सांगा. दरवर्षी आपण वाढवत, जसं म्हटलं की 2015 साली आमचा टर्नओव्हर 100 कोटी झाला आणि मग तो 5च वर्षात, म्हणजे आम्हाला त्याला 15 म्हणजे 15 आणि 10 25 26 वर्ष 100 कोटी टर्नओव्हर व्हायला लागला. पण पुढच्या 5 वर्षातच आमचा 200 कोटी झाला आणि त्याच्या पुढच्या 3 वर्षातच तो 300 कोटी झाला. त्यामुळे हे योगायोग म्हणायला लागेल की हिला का ते तुला पण माहिती नव्हतं की 300 कोटी आमचा झालेला आहे टर्नओव्हर. तर खूप चांगली गोष्ट आहे. मला पण खूप आनंद वाटतोय की आणि टर्नओव्हर हा एक, आता आम्ही असं हे नाही केलं, कारण प्रॉफिटेबिलिटी पण इम्पॉर्टंट आहे आणि सगळ्या याच्यामध्ये आपली प्रोडक्ट उपलब्ध होणं, हे जवळजवळ आता 5 लाख दुकानांमधनं आणि पितांबरी सगळीकडे भारतभर अवेलेबल आहे आणि जवळजवळ आमचे 5 कोटी ग्राहक आहेत. आम्ही असं मोजले की आमचे जे काही 3 टॉप प्रोडक्ट आहेत, तर त्याची जर का संख्या दर महिन्याला घेणाऱ्यांची आपण मोजली तर 5 कोटी ग्राहक आहेत. तर या ग्राहकांपर्यंत दुसरी प्रोडक्ट पण कशी पोहोचवता येतील, तर टर्नओव्हर अजून सुद्धा तो 500 कोटी ते 1000 कोटी पुढच्या 10 वर्षात होऊ शकेल. पण गुणवत्तापूर्ण प्रोडक्ट देणं आणि ग्राहक हाच आम्ही देव मानलेला आहे. तर त्या देवाची चांगल्या प्रकारे त्याची त्याची पूजा करणं हे आमच्या पितांबरीमध्ये सगळ्यांचं कर्तव्य आहे. धन्यवाद सर. खूप आनंद धन्यवाद. झाला मला की 300वी मुलाखत मला तुमची घेता आली. त्याच्यासाठी खूप खूप धन्यवाद. तसेच 365 दिवस, 365 स्टोरीज या माझ्या सिरीज मध्ये सहभाग घेतल्याबद्दल थँक्यू. धन्यवाद. थँक्यू.